सर, तुम्हाला जर्मन हेसल आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्याकडून मानद डॉक्टर पद मिळालं. काय म्हणून मिळालं आणि कशाकरता मिळालं, काय सांगाल याच्यावर? याच्याबद्दल असं मी 1980 साली BSc झालो, पण माझा काय होता, काहीतरी उद्योग व्यवसायाकडे वळावा हे मी लहानपणापासून ठरवलेलं होतं. पण अपघाताने माझ्या काकांनी मला नोकरी लावून दिली कादवा कारखान्यामध्ये. माझं काही तिथे मन जमलं नाही. मी 10 वर्षामध्ये नोकरी सोडून दिली आणि पोल्ट्री व्यवसायात 300 पक्षापासून सुरुवात केली. त्या 300 पक्षाचे 600 पक्षी, 700 पक्षी, 1000 पक्षी, 1500 पक्षी असे 25,000 पक्षी मी 5 वर्षात तयार केले. आणि पुढच्या प्रतिवर्षी परत 25,000च्या मी नवीन शेड बांधत गेलो. तर आता माझ्याकडे 2 लाख पक्षी. तर ह्या कामाची काहीतरी माहिती दखल घेतली असेल, माहीत नाही. कुठं मिळालं तुम्हाला हे पद? कुठं, कुठल्या ठिकाणी? येते आपलं रेडिसन ब्ली हॉटेलमध्ये. बरं, काय नाव आपलं? माझा उत्तमराव बाबूजी ठोंबरे. तुम्ही पारंपरिक हा व्यवसाय करत गेले की याच्या अगोदर तुमचा काय व्यवसाय होता? माझा शेती हा व्यवसाय. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. अच्छा. शेती करता करता माझ्या डोक्यात आलं की आपण काहीतरी नवीन व्यवसाय केला पाहिजे. शेतीला फाटा देऊन. शेती तर आपले आई वडील आजोबा पंजोबा करतच आले, पण आपण काहीतरी वेगळं करावं त्यांच्या व्यतिरिक्त. ते त्यांचा पण त्याच्यामध्ये त्यांना पण बरं वाटेल, त्यांना पण समाधान होईल आपल्या मुलांना काहीतरी केलं. आता सध्या तुमचं किती पक्ष, किती पोल्ट्री फार्म आहे? असे माझ्या अशा 5 साईट आहे. पोल्ट्रीच्या 5 साईट आहे. 6वी ब्रीडर फार्म साईट आहे, 7वी फिडमिलची साईट आहे, आणि जर त्याच्यात जर इन्क्लूड केलं तर आणखी एक 8वी स्कूल चालू केले आपण. शेतीपासनं तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटतो? खूपच चांगला वाटतो. काय कारण याचं? कारण काय असं याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह आहे. माणसं जरा महाराष्ट्रावर जातो. शेतकरी हा कायम कर्जबाजारी होतो. कशामुळं? का निसर्गाचा भरोसा नाही, बाजारभावाचा भरोसा नाही, आणि कदाचित एवढे करून जर ते सगळं पीक आलं, जर त्या व्यापाऱ्यांना फसवलं, द्राक्षासारखं, टरबुजासारखं किंवा टमाट्यासारखं, ते असे तिहेरी लॉस आहे शेतीमध्ये. त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळे शेतकरी देशोधडीत लागलेला आहे. म्हणून तर आपण त्याच्यातून वेगळं होऊन व्यवसाय अलग केला.